किती आहे रे? तर जय श्रीराम भावांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे तन्मय ब्लॉगिंगमध्ये. तर भावांनो, आज सकाळी पहिले कार्तिकची भेट घेतली, त्यानंतर आलो आपल्या इकडं वाडीतनी. तर वाडीमध्ये चालू होती पंजी मारणं. पहिली झाली, दुसरी चालू होती. तर आम्हाला आली ती पंजी मारायला. मामा तिकडं पंजी मारत होते. चला म्हटलं इकडं विहिरीतलं पाणी पाहावं किती आहे तर, कारण आज लाईन येणार होती, पाणी द्यायचं होतं. इकडं विहिरीत पाणी पाहायला आलो. मग आलो इकडे यांच्या गोष्टी ऐकायला काय चालू आहे तर. रासायनिक शेणखताचा फरक आहे. अजून दोनच शेणखतानं जमिनी चांगली राहते आणि ॲव्हरेज बसते ना. रासायन टाकल्यापेक्षा शेणखत टाकायला बरं. जमीन कुठं हो ते काय कामाची गोष्ट आहे. देखावा आहे तो, तात्पुरतं झाड चांगलं दिसतं. बरं मानून राहिलं का ते खत 1400-1500 रुपयाचं पोतं घेता आपण तर मानत असन काय 1700 रुपयाचं कोणतं पण मानत असन का बा, असा विषय आहे. ते कसं आहे, आपण ॲलोपॅथिक गोळ्या कशा खातो झटपट आरामध्ये साईडचं साईजनं ज्याला किडनीवर असर करते तसं हे जमिनीवर असर करते, मातीवर असर. जमीन कडक किती होऊन देतात ह्याच्या जमिना फुटून नाही राहिल्या ट्रॅक्टरनं. नाही खरंच नाही, जमिना फुटून नाही, इमानदारीने फुटून. खताचा फरक आहे याच्याचे गांडूळ राहते. मग इकडे झाडाला पट्टा लागत जाय, त्याच्यानं येणं मामानं काढला वाटते पट्टा. मग याची गोष्टी त्याला काढला ट्रॅक्टर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काढा ट्रॅक्टर. बाय बाय.